7 वाजलेत. हे लोक रेडी झालेत. हो ना, आपण जायचं की सकाळ सकाळी. हे कोण खात? मी खाते. मी खाते. मी टाकते. सो गाईज आता आम्ही पोचलोय. हे बघा, अर्ध्यापर्यंत आम्ही गाडीने आलो. आदश्री, आदश्री रेडी आहेस चढायला? रेडी? फुल रेडी? काय क्वेश्चन्स आहेत तुझे? हे बघ, इथून चढायचं आपल्याला. काय बोलतेस? चल. आम्ही मस्त हवा सुटली आहे ना मम्मी? ना मम्मी, मस्त हवा सुटली आहे ना? हो. चलो गाईज, रेडी. चलो, चल माझा हात पकड. चल पुढे घेऊया. चल. आतश्री, आतश्री कसं वाटतंय? कसं वाटतंय? फायनली पोचलो आम्ही. एवढं काय वाटलं नाही, कारण की आम्ही अर्ध्यापर्यंत आलेलो गाडीने. हवा येते. पायच दुखत नाही. ओ माय गॉड, खरं सांग. पोचलो आम्ही गाईज. बोल, काय बोलायचंय तुम्हाला? खूप छान वाटते आम्हाला. येताना एवढा आनंद झाला. आम्हाला काही थकवा लागलेला नाहीये. ही तर बोलते ही बसली होती. हिचा फर्स्ट टाइम होता ना. आयडिया नाही. आतश्री, तुला काय वाटलं? तू ही काय बोलते? माझे जरा पण पाय नाही दुखले. इथून या, इथून या. गाईज, हे माझे पप्पा आहेत. हे काय ए आतश्री, काकांनी का असं लावलं हे बॅग? हा, फायनली वी आर गोईंग. गाईज, तुम्हाला माहिती आहे की मला किती दिवसांपासून, किती महिन्यांपासून ॲक्च्युली यायचं होतं आणि शेवटी आता ते पॉसिबल झालं आहे. म्हणजे असं बोलतात ना की काय 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 बोलते? इथे जायचं. ओके, सो गाईज फायनली. चल चल, इथे लाईन आहे. तर मी बोलत होती की फायनली मी आली. म्हणजे असं बोलतात ना की जेव्हा आपल्याला बुलावा असतो तेव्हाच आपण येतो, आणि तसंच आहे. सो मी माझ्या फॅमिलीसोबत आली आहे फर्स्ट टाईम. माझी मम्मी आहे ही बघा, आणि ही दीदी बघा किती लाईन आहे. आताची तुझी चप्पल हरवली. गाईज, आमचं दर्शन झालं. दर्शन झालं आमचं सक्सेसफुली, लवकरात लवकर. तू घाबरली होती? काय झालं? सांग ना, सांग ना, सांग ना, सांग ना, काय झालं? घाबरलीस? घाबरली? हां हां, का ते सांग. गाईज, हिचे नखरे बघा.
रडत होती ई आणि खोकते मला मला पण दे. आणि ही आली आता काय अजिबात आंबट नाही. मार्कोवी एक बिचारीच्या मुठीत राहिलं. फक्त 2 खातो. आंबट नाही ना? आंबट नाही. मस्त आहे. हो तुम्हाला आवड? पप्पा कसे वाटत माहितीये का टुरिस्ट गाईड. हे मम्मी घे दाखव ग कोण लागायचं काय की आम्ही लिंबू सरबत गेलं. मी पहिल्यांदा सब्जा टाकून पिते. ही त्याच्यात दिले पहिल्यांदाच मसाला मसाला कैरी मसाला एवढं आम्हाला उतरायचं आहे. उतरायचा मस्त आहे. मस्त आहे ना तुझे हे बघ ही डुबवून खाते वाटतं ह्याच्यात. खा लवकर जायचंय. मस्त होता. रिव्ह्यू तू पण घे मम्मी. थांब सारख तू दीदीला पण दे. आम्ही रिव्ह्यू करतोय भजीचा. इथून तुम्ही येतात ना तर मग इथे समोरच यांचं हॉटेल आहे. आम्ही तिथे बसलो. कशी आहे हा मस्त. आता मला दे. ये तो लडकी ना पागल गेलं. ओ माय गॉड पडली असती ना आता पप्पांनी ओरडलं असतं मला. हा मग तशी हे पकड जरा. एवढीशी मी खाऊन ट्राय करते आधी. ओके लेट मी ट्राय. दिसते मी दिसते. मस्त तू सांग आधी तू पण ट्राय करे. गरम आहे. ऐक बघा किती मोठा घास घेते. पामांको हा बघू नको बघा उलटी येते. उलटी उलटी ठीक आहे ना. ठीकठाक आहे. एवढा नाही आवडला मला. गाईज आमचं सर्वांचं हे खातो आम्ही. तिचे नखरे संपत नाही. तिचं दाखव ग तू आता काय मागवलंस. आता काय खाल्लं. आता काय घेतलंस. आईस्क्रीम आणि अजून एक हिने घेतलं गाईज. हे बघा क्ले. ह्याचं ही काहीच नाही बनवत. पण ही त्यांनी काहीच नाही बनवत. हां गाइस देखो ये सो चुकी है ये लड़की. ओह माय गॉड. बघा गाइस मी तुम्हाला बोललेली नाही झोपणार. आता ही थांबा. आता ही खरोखरवाली झोपली आहे बघा. सो गाइज वी आर ॲट गगनगिरी महाराज मठ. आता आम्ही एंट्री घेतोय. माझी मम्मी आणि हे सर्व लोक फर्स्ट टाइम येतात इकडे. माझं हे आय गेस 3rd टाइम आहे.
दर्शन तर झालं, पण आम्ही महाप्रसादासाठी लाईन बघितली आणि बोललो की राहू दे महाप्रसाद, आम्ही घरीच जातो. कारण की एवढी मोठी लाईन होती की महाप्रसादचा टायमिंग पण संपला असता आणि आमचा नंबर पण आला नसता ना. पण मला समजत नाही आहे की एवढे लोक जे लोक लाईनमध्ये उभे आहेत 1:30पर्यंतच टायमिंग आहे ना. मला असं वाटतं कुपन घ्यायचं 1:30पर्यंत टायमिंग. हे बघा बाहेर इथे खायचं आहे. हां हां, आणि तिकडे माउंटेन आहे आणि तिकडून ते पाणी जे वाहतं ना ते सर्व दिसतं. आणि हे आहे पूर्ण असं, आय थिंक इथे राहत असतील ते जे लोक म्हणजे इथे जे पण सेवा करतात ते. ए तशी पडशील. कसा होता तुझा आजचा दिवस? हां असं काय चांगला होता बोल. कसा होता तुझा आजचा दिवस? तुला असं काय काय नवीन एक्सपिरियन्स? तू कधी गेली नव्हती एकविराला? फर्स्ट टाइम इथे? फर्स्ट टाइम होतं तुझं? हे माझं फोर्थ टाइम आहे आय गेस. हां फोर्थ टाइम. आणि मी 3ही टाइम पावसात आली. आज पहिल्यांदा असंच. हां पावसात आली ना तर आम्ही लोक ना इकडून असं गेलेलो आणि असं ह्या साईडला का कुठेतरी गेलो आणि एकदम असं हे होतं, काय त्याला बोलतात ते, मी फोटोज लावीन जर मला फोटोज भेटले तर. पूर्ण असं हां काय त्याला बोलतात वॉटरफॉल होता. हां झरा. ओ माय गॉड गाईज, मराठी झरा. आधी तुला झरा बघायचा आहे? हां बघायचं आहे झरा? पावसात आहे गाईज. हे बघा मठ, आणि इथून जी नदी वाहते ना ही वाली ती इकडे आहे. हे बघा तुम्हाला दाखवते, थांब जरा. हे बघा भारी ना. ही माझी मम्मी ना आली आहे फिरायला, तरी पण ही फिरत नाही आहे आणि घाबरते. एक म्हणजे घाबरट आहे ही बाई. गाईज एवढं ऊन आहे ना, एवढं ऊन की मी तुम्हाला काय सांगू. आणि ह्या आजींकडे आम्ही वडापाव खाल्ला होता समथिंग इन ऑगस्ट 2023. खूप ऊन आहे गाईज, खूप ऊन आहे. चा दिवस वॉज प्रिटी मच गुड गाईज. आता लंच ब्रेक. आता आमचं दर्शन झालं आणि आम्ही इथेच लंच ब्रेकसाठी थांबलो आहे. जेवून डायरेक्ट घरी जाणार आहे. गाईज ह्या हॉटेलमध्ये आम्ही आलो आहे. ह्या हॉटेलमध्ये हे असं सुंदरसं मंदिर बनवलं आहे छोटं झाडाच्या खाली. हे बघा, आणि हे फेक ट्री आहे गाईज. हे बघा इथून यांनी पाण्याची वायर सोडली आहे, मला विजिबल आहे ना. तिथून डायरेक्ट पाणी पडतं आहे शिवलिंगवर. नाईस क्रिएटिव्हिटी चांगली आहे. हां हां हे झाड ना असं म्हणजे, पण मग इथं तर शिवलिंग आहे. ओके, क्रिएटिव्हिटी मला आवडली ह्यांची. आणि या हॉटेलचं नाव आहे श्री समर्थ.